जय शंकर दत्तगुरु नमस्कार. होळी पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना मंगलमय सदिच्छा. होळी ह्या सणातून आपण एकच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे होलिका हिला प्रत्यक्ष वरदान होतं की तुझा मृत्यू कुठल्याही गोष्टीतून होणार नाही. परंतु होलिकेने त्या वरदानाचा गैरवापर केला आणि भक्त प्रल्हादाला दहन करण्यासाठी स्वतः होलिका भक्त प्रल्हादांना मांडीवर घेऊन बसली. परमेश्वराने वरदान बाजूला ठेवलं आणि तिने केलेल्या चुकीच्या कर्माचं फळ होलिकेला दिलं. तात्पर्य एकच की होलिका या सणातून आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की आपलं कर्म हे योग्य असावं. आपल्या कर्मामध्ये, आपल्या विचारांमध्ये नेहमी दुसऱ्यांचं हित असणं गरजेचं आहे. आपल्या कर्माचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं, म्हणून आपलं कर्म हे नेहमी आनंद देणारच असलं पाहिजे. तुम्हा सर्वांना या होळी पौर्णिमेच्या मनःपूर्वक सदिच्छा. जय शंकर दत्तगुरु.